नमस्कार. मी सर्वोत्तम केतकर. आतापर्यंत आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे. चिपळुणामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मधु गोडबोले नावाचा एक विद्यार्थी साधारणपणे 40-41च्या दरम्यान शिक्षण घेत होता. आता या मधु गोडबोलेचे वडील चिपळुणातले नामवंत वकील म्हणजे वसंतराव गोडबोले. त्यामुळे या मधूला आपल्या घरी कोणत्याही प्रकारची ददात किंवा काळजी नव्हती. पण घरी ददात किंवा काळजी नसणारी मुलं पुढे आयुष्यात जाऊन जे उद्योग करतात ते आमच्या या मधु गोडबोलेने न केल्यामुळे त्याची गोष्ट आज आपल्याला या व्हिडिओ मधून सांगावी असं मला प्रकर्षाने वाटतंय. मधु गोडबोले जेव्हा शाळकरी होता तेव्हा आपली शाळा, आपला अभ्यास आणि उरलेला सगळा वेळ उनाडक्या आणि व्रात्यपणा याच्यामध्ये व्यतीत करत असे. अभ्यासामध्ये हा तसा हुशार होता, पण याचा पहिला नंबर कधीही आला नाही आणि त्याचबरोबर त्याचा नंबर 3 किंवा 4च्या खालीही कधी गेला नाही. मगाशी जसं म्हटलं तसं व्रात्यपणा, उनाडक्या याच्यामध्ये अतिशय चवीने रस घेणारा आमचा हा मधु शाळेमध्ये बऱ्याच वेळेला हेडमास्तरांकडून किंवा वर्गातल्या मास्तरांकडून शिक्षेचा धनी होत असे. आता त्यावेळेला उनाडक्या किंवा वर्गामध्ये व्रात्यपणा करणाऱ्या मुलांना ज्या ठाशीव आणि रेखीव शिक्षा केल्या जायच्या त्याच्यामध्ये ओणवं उभं राहणं ही कठीण शिक्षा किंवा वर्गामध्येच एका बाजूला किंवा जमलं तर बेंचवर उभं राहणं ही त्याच्यापेक्षा कमी शिक्षा. आता अनेक वेळेला या दोन्ही शिक्षा भोगून आमचा मधु तसा तयार झालेला होता. पण एक दिवस वर्गावर शिक्षक नसताना वर्गातली मुलं गोंधळ गडबड करत असताना त्या दिवशी मात्र मधु पुस्तकामध्ये डोकं घालून त्याला न सुटलेलं गणित सोडवायचा प्रामाणिक प्रयत्न करत होता. त्याच वेळेला वर्गावरून हेडमास्तरांची फेरी गेली आणि त्याने वर्गातला गडबड गोंधळ बघून वर्गामध्ये प्रवेश केला आणि सरसकट त्यांना वाटतील त्या मुलांना शिक्षा करायला सुरुवात केली. आता त्याच्यामध्ये अभ्यासामध्ये त्या दिवशी मग्न असणारा आमचा मधु सुद्धा होता. मधुला सुद्धा मागचा पुढचा काही विचार न करता हेडमास्तराने भिंतीला टेकून उभं राहण्याची शिक्षा केली. त्याच्याबरोबर अजून 5-7 मुलं वर्गातली त्याच्याबरोबर होती. आता मधु त्याचं ते पोर 14 वय त्याने मास्तरांना त्याच्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला की मास्तर, मी आज खरोखरच अभ्यासामध्ये होतो, मी या दंगा करणाऱ्या मुलांच्या मध्ये नव्हतो. पण त्या पोर 14 अंगठ्या एवढ्या मुलाचं ऐकतो कोण? हेडमास्तराने आपल्या रागामध्ये त्या सगळ्या मुलांना भिंतीशी उभं केलं आणि ते निघून गेले. थोड्या वेळाने वर्गावर मधुचे म्हणून जे मास्तर होते ते आले. त्यांना हेडमास्तरांनी आधीच या सगळ्याची कल्पना दिलेली होती. पण आपल्या वर्गावर आपले मास्तर आल्यावर पुन्हा एकदा मधुने आपली कैफियत मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला की मास्तर, आज मी वर्गामध्ये मस्ती करत नव्हतो, त्यामुळे ही जी मला उभं राहायची शिक्षा दिलेली आहे तो माझ्यावर अन्याय आहे. पण या मास्तरांनी सुद्धा मधुचं ऐकलं नाही आणि हेडमास्तरांची री ओढून या वर्गावरच्या मधुच्या मास्तरांनी सुद्धा ती शिक्षा कायम ठेवली. पुढचा तासभर मधु आणि ती व्रात्य मुलं भिंतीला टेकून उभी होते. पण मधु आतल्या आत धुमसत होता, कारण त्याच्यावर त्याला अन्याय झाल्याची भावना पुरेपूर मनामध्ये भिनलेली होती. आता या मास्तरांना धडा शिकवला पाहिजे असं कुठेतरी मधुनी आपल्या मनामध्ये घेतलं आणि बरेच दिवस झाले ते काही त्याच्या मनातून जाईना. आता
जशास तसं या न्यायाप्रमाणे मला उभं करणाऱ्या मास्तरांना सुद्धा आपण उभंच ठेवायचं किंवा उभं करायचं असं कुठेतरी मधुनी आपल्या डोक्यामध्ये पक्क ठेवलं होतं. आता साहसे श्री प्रतिवसती म्हणतात, म्हणजे प्रयत्न करणाऱ्याला, धाडस करणाऱ्याला नियती सुद्धा मदत करते. या न्यायाने मधूच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली, रुजली आणि तिने चांगलं वटवृक्षाचं रूप धारण केलं. मनामध्ये ही कल्पना आल्यानंतर मधूने त्या दृष्टीने मनातल्या मनात आखणी करायला आणि पावलं टाकायला सुरुवात केली. त्या वर्षी होळीचा सण आला आणि दरम्यानच्या काळामध्ये मधूने आपली योजना तडीस नेण्याचा चंग बांधला. होळीच्या आदल्या दिवशी जेव्हा शाळा सुटली, सगळी मुलं घरी गेली, तेव्हा मधू गोडबोले शाळेमध्ये रेंगाळत होता. सगळी मुलं घरी गेल्याची खात्री करून सगळ्या शिक्षकांना निरोप देऊन झाल्यावर शाळेचा शिपाई जेव्हा सगळे वर्ग बंद करायला लागला, तेव्हा आमच्या मधूने या शिपायासमोर जाऊन सांगितलं की हे शिपाई दादा, म्हणजे तेव्हा त्याचं नाव होतं तुकाराम, म्हणजे हे तुकाराम काका, माझा वर्ग मी बंद केला आहे, तुम्ही तिकडे जायची काही काळजी करू नका. आता एवढ्याशा मुलाने आपल्याला एवढी मोठी मदत केल्यावर शिपाई दादा सुद्धा खुश झाले. ते म्हणे, अरे सगळा वर्ग बंद केला असलास तर आता हे कुलूप सुद्धा तूच घालून ये, असं म्हणून वर्गाच्या कुलपाची किल्ली आमच्या मधूच्या हाती या शिपाई दादांनी दिली. मधू परत वर्गापर्यंत गेला आणि 2 मिनिटांनी तसा परत फिरला आणि शाळेच्या त्या आपल्या वर्गाच्या कुलपाची किल्ली त्याने त्या शिपाई दादांना परत दिली. सगळी निर्वानिरव झाल्यावर शिपायाबरोबरच आमचा हा मधू शाळेच्या बाहेर पडला. संध्याकाळी 7-7:30च्या सुमारास गावामध्ये होळी पेटवायची धामधूम सुरू झाली. होळीचं मोठं मचाण रचलं, त्याच्यावर गोवऱ्या, गवत, वेगवेगळ्या प्रकारची लाकडं आणून टाकली गेली आणि मग आमचा मधू आपल्या 2-3 निवडक मित्रांना घेऊन त्याच अंधारामध्ये शाळेपर्यंत आला. त्याने स्वतः जाणीवपूर्वक जो वर्ग उघडा ठेवला होता त्या उघड्या वर्गाच्या आतमध्ये जाऊन मधूने आपल्या मास्तरांची ती सागाची चांगली भरभक्कम खुर्ची ओढत ओढत बाहेर आणला. मग वर्गाचं दार लावून घेतलं आणि नंतर या 3 मित्रांनी ती खुर्ची आपल्या खांद्यावरून वागवत वागवत वाहत वाहत होळीपर्यंत आणले आणि होळीच्या जल्लोषामध्ये आजूबाजूचे सगळे लोक अतिशय दंग असताना आणि मधूच्या दृष्टीने गाफील असताना या 3 मित्रांनी आणि मधूने इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा असं म्हणत आपल्या मास्तरांची खुर्ची त्या होळीच्या स्वाधीन केली आणि तिची पुरी राख होईपर्यंत अनिमिष किंवा आर्त नजरेने त्या होळीमध्ये जळणाऱ्या खुर्चीकडे बघत राहिले. 2-3 दिवशी जेव्हा शाळा भरली तेव्हा मास्तरांची हबेल हंडी उडाली, कारण नेमकी त्यांची बसायची खुर्ची त्यांच्या जागेवरून गायब झालेली होती. सबंध शाळा शोधून झाली पण त्या खुर्चीचा कुठे काही ठाव ठिकाणा लागला नाही. आता काय करायचं असं हेडमास्तरांना विचारल्यावर हेडमास्तराने त्यांच्याकडनं एक अर्ज लिहून घेतला आणि सांगितलं की आता शाळेच्या खात्याकडे हा वर मी अर्ज पाठवतो आणि जेव्हा जिल्ह्यामधून दरमजल करत खुर्ची येईल तेव्हा तुम्हाला ती मिळेल. तोपर्यंत तुम्ही उभ्यानेच तुमच्या वर्गामध्ये शिकवायचं आपलं काम चालू ठेवा. त्याच्यानंतर जवळजवळ पुढचे 6-6.5 महिने हे मधूचे शिक्षक मधूला उभं राहून शिकवत होते. अशी आपल्या मास्तरांची खुर्ची होळीच्या हवाली करणारा मधू पुढचे वर्ग पटापटा पास होत गेला आणि चिपळुणामध्ये मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर त्याने
इतर अनेक तरुणांसारखा मुंबईचा मार्ग धरला. मुंबईमधल्या एका कॉलेजामधनं पदवी प्राप्त केली. मग सरकारी खात्याच्या काही परीक्षा देऊन त्याच्यामध्ये उत्तीर्ण होऊन राज्य सरकारच्या सेवेमध्ये वयाच्या 22व्या वर्षी आमचा मधू गोडबोले मंत्रालयामध्ये दाखल झाला. तोपर्यंत 61-62 म्हणजे 1961-62 साल उजाडलेलं होतं. 61-62 सालाच्या दरम्यान आपल्या भारतामध्ये तीव्र दुष्काळ होता आणि त्याचबरोबर दुष्काळ नसताना सुद्धा सुकाळ असताना सुद्धा भारताच्या वाढत्या लोकसंख्येला जेवढं अन्नधान्य लागतं तेवढं आपल्या देशामध्ये पिकत नव्हतं. त्यामुळे मग आपल्या भारत सरकारने देशोदेशी कटोरा घेऊन गावोगावाहून म्हणजे देशादेशातून आपल्या देशामध्ये गव्हाची आयात करायला सुरुवात केली. त्यावेळेला लाल तांबडा म्हणजे अमेरिकेमध्ये जो घोड्यानं खायला घातला जातो तो गहू मोठ्या उदार अंतःकरणाने अमेरिकेने भारताला द्यायला सुरुवात केली आणि मग भारतामध्ये आपल्या अनेक राज्यामध्ये रेशनवरनं हा गहू नागरिकांसाठी वितरित केला जायला लागला. आता नेमकेपणाने सांगायचं झालं तर 1963 सालच्या नोव्हेंबरमध्ये सीधा वाटप खात्यामध्ये म्हणजे ज्याला सिव्हिल सप्लाय डिपार्टमेंट म्हणतात त्या सिव्हिल सप्लाय डिपार्टमेंटमध्ये अव्वल दर्जाच्या कारकून पदावर आमच्या मधू गोडबोल्याची वर्णी लागली होती. त्याच्याकडे गावोगावाहून जे रिपोर्ट येत होते म्हणजे मंत्रालयाच्या दिशेने गावातून जे रिपोर्ट धाडले जात होते त्याच्यावर आमच्या मधूची नजर पडत असे आणि त्याच्या हृदयामध्ये कालवा कालव होत असे. कारण लोकसंख्येच्या मानाने अतिशय कमी प्रमाणामध्ये अन्नधान्य सरकारकडून त्या गावाला वितरित केलं जात असे आणि मग त्याबद्दलच्या तक्रारी अतिशय पोटतिडकीने करून पाठवलेल्या मंत्रालयापर्यंत येऊन थडकत असत. आता त्याचबरोबर व्यापारी नावाची जी काही वृत्ती असते किंवा जो चोर बाजाराचा आवाका असतो तो त्यावेळेला एखाद्या कारंज्यासारखा फुटून वर यायला लागलेला होता. व्यापाऱ्यांनी या अन्नधान्याच्या तुटवड्याचा आपला मलिदा निर्माण करण्यासाठी उपयोग करायला सुरुवात केली होती. भारत सरकारकडनं महाराष्ट्र शासनाकडे आणि महाराष्ट्र शासनाकडून गाव पातळीवर जे अन्नधान्य वितरित केलं जात असे त्या अन्नधान्यावर या व्यापाऱ्यांनी डल्ला मारायला सुरुवात केली आणि लोकांच्या वितरणासाठी त्यांना रेशनवर देण्यासाठी जे अन्नधान्य गहू तांदूळ येत असे तो काळ्या बाजारामध्ये विकायचं या धनाढ्य व्यापाऱ्यांनी सुरू केलं होतं. आमच्या मधू गोडबोलेच्या लक्षामध्ये ही बाब आल्यानंतर आता याच्यावरती आपल्याला प्रशासकीय अधिकारी किंवा शासकीय अधिकारी म्हणून काहीतरी केलं पाहिजे असं मधूला खूप वेशाने किंवा जिकिरीने वाटायला लागलं. काहीतरी करून लोकांच्या हक्काचं धान्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. या व्यापाऱ्यांना त्याच्यामध्ये काळा बाजार करायला वाव उरता कामा नये यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं आमच्या मधू गोडबोलेच्या मनाने घेतलं. विचार करता करता जानेवारीच्या 1964 सालामध्ये त्याला एक कल्पना सुचली आणि मग त्याने तसा प्रस्ताव आपल्या अधिकारामध्ये सादर करून तो वरच्या सरकारामध्ये पाठवून दिला. त्याने असं सांगितलं की जे परदेशातून आयात केलेलं आणि मग भारत सरकार करून महाराष्ट्र शासनाकडे जे येणारं धान्य होतं त्या प्रत्येक पोत्यावर याच्या पुढे महाराष्ट्र शासनाचा छाप मारलेला असावा. म्हणजे ज्या गोणीमधून हे धान्य येतं त्या गोणीवरती ठळक अक्षरामध्ये महाराष्ट्र शासन सिव्हिल सप्लाय डिपार्टमेंट असं छापूनच घ्यावं. मधूच्या सुदैवाने त्यावेळेला महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होते त्यांना मधूचा हा प्रस्ताव पटला, आवडला आणि मग त्याने तातडीने शासन निर्णय करून गरिबांसाठी रेशनवरती जे जे धान्य येणार आहे ते अशाच पोत्यामध्ये भरून वितरित करण्याचा आदेश काढला.
म्हणजे रेषांवरच्या प्रत्येक पोत्यावर महाराष्ट्र शासनाचा छाप असणं अनिवार्य करण्यात आलं, तसा कायदा करण्यात आला। साहजिकच व्यापाऱ्यांना हे महाराष्ट्र शासन असा छाप मारलेलं पोतं काळ्या बाजारामध्ये किंवा गोऱ्या बाजारामध्ये अगदी खुलेआम विकता येणं शक्य नव्हतं, कारण त्याच्यावर लोकांची नजर पडून मग पोलिसी कारवाई होण्याची दाट शक्यता होती। त्यामुळे मधु गोडबोलेने पाठवलेल्या या एका प्रस्तावामुळे जी धान्याची चोरी होती त्याला 90% अधिक आळा बसला। प्रशासकीय सेवेमध्ये असताना वेगळा विचार करून आपल्या बुद्धीला कामाला लावून गोरगरिबांच्या हक्काचा वाटा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये आमच्या मधूने हे जे कुशलतेने कार्य केलं त्याची नंतर सबंध महाराष्ट्राभर प्रशंसा करण्यात आली। आणि मग महाराष्ट्र शासन स्वतःसाठी जे सिमेंट खरेदी करत असे वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी, सिमेंट कंपन्यांना असा आदेश दिला की महाराष्ट्र शासनासाठी तुम्ही जे सिमेंट निर्माण केलेलं आहे त्या प्रत्येक गोणीवर महाराष्ट्र शासनाचा शिक्का आणि छाप असायलाच पाहिजे। साहजिकच त्यामुळे महाराष्ट्र शासनासाठी आणलेल्या सिमेंटचा जो काळा बाजार किंवा चोरी होत होती त्यालाही आळा बसला। मग प्रशासकीय सेवेमध्ये आपली धडाडी मेहनत करण्याची तयारी, थोडीशी हुशारी याच्यावर या चिपळूणच्या मधु गोडबोलेने प्रशासकीय वर्तुळामध्ये आणि एकंदरच मंत्रालयामध्ये आपला दबदबा निर्माण केला। त्याच्यानंतर 1983 सालापर्यंत आमचा मधु गोडबोले सचिव पदापर्यंत पोहोचला होता। आणि 1983 साली जेव्हा दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा आमचा मधु गोडबोले कॅबिनेट सचिव म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा अधिकारी म्हणून त्या पदावर नियुक्त झाला होता। दादाने दिल्लीच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर आपले जेवढे केवढे सचिव होते त्यांची एकदा समोरासमोर म्हणजे 1 to 1 म्हणावी अशी गाठभेट घेतली। त्याच्यामध्ये आमच्या मधु गोडबोलेचा तेज तर्रारपणा, त्याच्या डोळ्यामध्ये चमकणारं वेगळं पाणी त्यांच्या नजरेमध्ये भरलं आणि मग त्याने या मधु गोडबोल्याची आपल्या खास यंत्रणेकडनं चौकशी करवली। त्या चौकशीमध्ये कर्मधर्म संयोगाने मधुने लहानपणी जे मास्तरांची खुर्ची होळीमध्ये टाकली होती आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाचं आपल्या परीने निवारण करण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न केला होता ती खबर हे मुख्यमंत्री दादांच्या कानावर गेली आणि दादांनी कान टवकारले। दिल्लीच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री पदावर आरूढ झालेले हे दादा मूळचे सांगलीचे पैलवान होते। इयत्ता 4थी मध्ये शाळा सोडून स्वातंत्र्य संग्रामामध्ये उडी घेऊन धडाडीने काम करून मग राजकारणामध्ये आलेल्यांच्या जी पिढी होती त्या पिढीचे हे प्रतिनिधी होते आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये बेरकीपणा किंवा सावधपणा अतिशय शिगोशिग म्हणावा असा भरलेला होता। आता मधु गोडबोल्याच्या डोळ्यातलं चमकणारं पाणी आणि याच्या पुढचं आपलं होणारं राजकारण याचा एकंदर लेखाजोखा जेव्हा दादांनी मांडला तेव्हा त्यांना कुठेतरी भयसूचक असं स्वप्न पडायला लागलं। मग पुढच्या 15 दिवसामध्ये दादाने म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक निर्णय जाहीर केला की याच्या पुढे महाराष्ट्रातून दिल्लीला जो काही पत्र व्यवहार होईल किंवा महाराष्ट्रातून शासकीय पातळीवर इतर कुठच्याही राज्याशी जो काही पत्र व्यवहार होईल तो फक्त मराठीमध्ये होईल। आता
संपूर्ण महाराष्ट्राला चकित करणारी, आनंदित करणारी अशी ही घटना होती की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मोठ्या बाणेदारपणे याच्या पुढे सगळा शासकीय कारभार हा मराठी भाषेमध्ये होईल असा निर्णय घेतलेला होता. त्याच्याच बरोबर दादांनी असं सांगितलेलं होतं की दिल्लीश्वरांना कळावं म्हणून त्याच मराठी कागदपत्रांचा इंग्रजी तर्जुमा म्हणजे इंग्रजीमध्ये केलेलं भाषांतर सोबत पाठवण्यामध्ये येईल, म्हणजे दिल्लीतल्या लोकांचं किंवा इतर कोणाचं मराठी येत नाही म्हणून काही अडायला नको. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दादा फक्त मराठीमध्ये त्यांच्या समोर आणलेल्या शासन आदेशावर किंवा कुठच्याही सरकारी कागदपत्रावर सही करतील. ते कुठच्याही इंग्रजी भाषेतल्या कागदपत्रावर चुकून सुद्धा सही करणार नाहीत. संबंध महाराष्ट्राभर या दादांच्या बद्दल कौतुक उतू जायला लागलं, कारण मराठी भाषेचा शासकीय पातळीवर सन्मान इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि पहिल्यांदी होत होता. आता मधू गोडबोले सचिव म्हणून दादांबरोबर काम करत होता. नित्यनियमाने त्यांना नवीन गोष्टी सुचवत होता, काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे त्यांच्याकडून करून घेत होता. पण या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या मराठीतल्या कारभाराचं जे गणित होतं किंवा त्याच्यामध्ये जे ज्ञानबाची मेघ होती ती मात्र पुढच्या 6-8 महिन्यानंतर प्रशासकीय सेवेमध्ये मंत्रालयामध्ये काम करणाऱ्या इतर अधिकाऱ्यांच्या हळूहळू ध्यानामध्ये यायला लागली. मधू गोडबोले सारखा पाणीदार सचिव, त्याला एखादी गोष्ट पटली नाही तर ती कशी करून घ्यायची किंवा उडत्या घोड्याच्या नाकामध्ये कशी वेसण किंवा नकेल घालायची हे प्रशासनातून तावून सुलाखून निघालेल्या मधू गोडबोले साहेबांना चांगलं माहीत होतं. आणि म्हणूनच दादांचा काडी मात्र विश्वास या मधू गोडबोल्यांवर नव्हता. आणि म्हणूनच दादांच्या मनामध्ये अशी एक भीती होती की आपण महाराष्ट्रामध्ये जर काही काळं बेरं केलं आणि ते या मधूला पटलं नाही तर मोठ्या शहाजोगपणे इंग्रजीमध्ये लिहिलेला आपलाच राजीनामा हा मधू गोडबोले आपल्या समोर ठेवेल आणि आपल्याकडनं त्याच्यावर सही करून घेईल आणि दिल्लीला तो पाठवून सुद्धा देईल. आता हा सगळा धोका पत्करायची बिनीचा शिलेदार असलेल्या दादांची तयारी नव्हती. आणि या भीतीला कुठेतरी वेसण घालण्यासाठी आणि मधू गोडबोल्याला इंग्रजीमधून आपलाच राजीनामा आपल्या समोर ठेवण्याचा बंदोबस्त करण्यासाठी ही मराठीतून शासकीय कारभार चालवण्याची किंवा सुरू करण्याची खेळी दादा आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये करून गेले होते. राजकारण, प्रशासन हे असंच एकमेकांना तावून सुलाखून बघत असतं. जनता बाजूला पडत असते आणि प्रशासकीय आणि शासकीय भेंडोण्यामध्ये रोजच्या रोज काहीतरी नवीन घडत असतं. पण उडदा माझी काळे गोरे असे निवडून काढणारे, प्रामाणिकपणे काम करणारे काही अधिकारी प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतात आणि त्या सर्वांचा शिरोमणी म्हणून मधू गोडबोले काही वर्ष महाराष्ट्राचा कॅबिनेट सचिव म्हणून कार्यरत होते.